पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संकल्प करीत मखमलाबादच्या जिजाऊ युवा फाउंडेशनतर्फे देव द्या देव पण घ्या हा उपक्रम राबवण्यात आला आणि या उपक्रमाअंतर्गत तब्बल 5,500 गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले। काल मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला। अनंत चतुर्दशी असल्याने काल गणेश विसर्जन सर्वत्र मोठ्या आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाले। जिजाऊ युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे यांनी स्वखर्चाने मखमलाबाद रोड पाटाजवळ महादेव बाग सर्वज्ञ कॉम्प्लेक्स समोर गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारले होते। या ठिकाणी कृत्रिम तलावांची देखील व्यवस्था करण्यात आली होती। तसेच गणेश भक्तांसाठी भव्य मंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आला होता। या भागातील विविध कॉलनी परिसरातील हजारो गणेश भक्तांनी आणि लहान मोठ्या मंडळांनी देखील या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जित केल्या। फाउंडेशनने सलग 5व्या वर्षी हजारोंच्या संख्येने मूर्ती संकलनाचा जणू विक्रमच केलाय। नदी प्रदूषण टाळलं पाहिजे, आपली गोदामाई स्वच्छ राहिली पाहिजे हा उद्देश ठेवून गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत। त्याबद्दल जिजाऊ युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे यांनी अधिक माहिती दिली। जिजाऊ युवा फाउंडेशनच्या वतीने गेली 5 वर्षापासून देव द्या देव पण घ्या हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। तरीही प्रभाग क्रमांक 6 मधील मखमलाबाद, शांतीनगर, गामनेमाळा, उदय कॉलनी, महादेव बाग, क्रांतीनगर, रामवाडी, हनुमानवाडी या सर्व परिसरातील लोकांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे। जिजाऊ युवा फाउंडेशनचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की प्रदूषण टाळलं पाहिजे व आपण ज्या मूर्ती संकलन नदीमध्ये करतो त्यांनी नदी ही प्रदूषित होती, तर ही प्रदूषण आपण थांबवलं पाहिजे। तसेच आम्ही गेली 5 वर्षापासून हजारोंनी या मूर्त्या संकलन करत आहोत व यापुढेही याचं प्रमाण वाढून जास्तीत जास्त आम्ही मूर्ती संकलन करणार आहोत व यासाठी आम्हाला सर्व नागरिकांनी साथ द्यावी। गेल्या 5 वर्षांपासून नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि परिसरातील नागरिकांना गणेश विसर्जनासाठी कुठेही लांब नदीवर जाण्याची आवश्यकता नाही। गणेश विसर्जन आपल्याच प्रभागात होत असल्याने हे सोयीचं होत असल्याचं नागरिकांनी सांगितले। त्याचबरोबर नदी, तलाव याचं प्रदूषण देखील रोखलं जात आहे। त्यामुळे दरवर्षी या उपक्रमाला नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत। या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक देखील केले आणि प्रमोद पालवे यांचे आभार मानले। जिजाऊ युवा फाउंडेशनचे संचालक प्रमोदजी पालवे, त्याचप्रमाणे सौ मनीषा प्रमोद पालवे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। आजच्या या काळामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नदीमध्ये टाकून एक प्रकारे आपण नदीचं प्रदूषण करत असतो। त्याच्यामुळे प्रत्येकाला नदीवर जाणे शक्य होईलच असे काही नाही। परिसरातील नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची सोय त्यांनी करून दिल्याबद्दल आणि अतिशय चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे आमच्या मखमलाबाद वार्ड क्रमांक 6च्या वतीने आभार मानतो। जिजाऊ युवा फाउंडेशन याचे खरंच आभार मानले पाहिजे। त्याचे संस्थापक प्रमोदजी पालवे यांचा हा खरंच एक सुस्त उपक्रम आहे। त्यांनी आपल्या एरियामध्ये हे गणपती संकलन केंद्र चालू करून नदी प्रदूषण तर रोखलं आहेच, त्याबरोबर हा जो निर्माल्य आहे हा गोळा करून एक चांगला तो उपक्रम करीत आहेत। त्यामुळे आम्ही सर्व नागरिक त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी नदी संवर्धन आणि निर्माल्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करत आहे, त्यामुळे त्यांना धन्यवाद। जिजाऊ युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मामा पालवे यांनी मखमलाबाद रोडला जो मूर्ती संकलनाचा जो उपक्रम चालू केला आहे त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। या रोडला या पूर्वी हा प्रयोग त्यांनीच चालू केलेला आहे। देव द्या आणि देव पण घ्या यामुळे नदीचे होणारे भरपूर प्रमाणात प्रदूषण हे कमी होणार आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। मखमलाबाद गाव तसेच कॉलनी परिसर, प्रभाग क्रमांक 6 मधील रामवाडी, क्रांतीनगर, मोरेमळा, प्रोफेसर कॉलनी, जगतापमळा, धामणेमळा, महादेव कॉलनी, इंद्रप्रस्थ नगरी इत्यादी परिसरातील नागरिकांनी या गणेश विसर्जन केंद्राचा लाभ घेतला। तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्याचे देखील संकलन करण्यात आलंय। यामुळे मोठ्या प्रमाणावर नदी प्रदूषण हे टाळलं गेलंय। जिजाऊ फाउंडेशन हे नेहमीच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असते। यापूर्वी देखील जिजाऊ फाउंडेशनच्या वतीनं कोविड काळात कोरोना रुग्णांना घरपोच जेवणाचे डबे पुरवले। तसेच व्यवसाय बंद असल्यामुळे न्हावी लोकांना कोविड काळात त्यांनी घरपोच किराणाचं देखील वाटप केलं। त्यासोबतच रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं याचं नेहमीच आयोजन करून नागरिकांना जास्तीत जास्त कसा लाभ घेता येईल याकडे प्रमोद पालवे यांचा नेहमीच कल असल्याचं पाहायला मिळतं।
या सर्व उपक्रमात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी मनीषा पालवे या देखील मोठ्या हिरिरीनं सहभाग नोंदवताना आपण बघितलंय। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाई युवा फाउंडेशनचे प्रताप पालवे, प्रसाद काकड, गणेश घुगे, आकाश गवारे, रोशन काश्मीरे, प्रथमेश मुळे, सागर वाघ, साहिल पटेल, अली खान, रोहित रामोशी, रुपेश रामोशी, नाना डंबाळे आणि फाउंडेशनचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले। देव द्या देव पण घ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे प्रमोद पालवे यांनी देखील समाधान व्यक्त केलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।